नमस्कार, मेघा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। तर आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू। त्यासाठी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि एक तवा तापाय ठेवलेला आहे। हा बघून घ्या, बारीक किसून गूळ ही घेतला आहे। शेंगदाणे नीट करून घेऊया, त्यातला कचरा काढून घेतलेला आहे आणि शेंगदाणे मंद आचेवर भाजणार आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। मंद आचेवर असे शेंगदाणे भाजून घ्या। शेंगदाणे हलवत राहा। त्यासाठी गूळ हा कट करून घेत आहे। असा किसल्यासारखा गूळ बनवून घ्या। गुळाचे फार मोठे तुकडे नको। असा पुरेसा गूळ घेतलेला आहे। शेंगदाणेही हलवून घेऊया। मंद आचेवर शेंगदाणे भाजले की लाडू कसे खमंग बनतात। जवळपास आपले शेंगदाणे आता भाजत आलेले आहेत। सतत हलवत राहा, म्हणजे शेंगदाणे करपणार नाहीत। खमंग असे शेंगदाण्याचे लाडू आज आपण बनवणार आहे। शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवूया। शेंगदाण्यांना बघा कसा लालसर कलर आलेला आहे, म्हणजे आपले शेंगदाणे भाजले गेलेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना बारीक करण्यासाठी टाकूया। चला मिक्सर ऑन करूया। बघा, शेंगदाणे बारीक करणार आहे। जरा जाडसरच कुटून घेणार आहे। बघा, शेंगदाणे किती छान बारीक झालेत। आता त्यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। तुमच्याकडे पारंपरिक उकळी किंवा खलबत्ता असेल तर तुम्ही त्यातही बारीक करू शकता। आम्ही मिक्सरवर बारीक करून घेतलेत। हे सर्व मिश्रण एकत्रित होईपर्यंत बारीक करा। बघा, आता छान बारीक झालेत। आता आपण ते सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। बघू शकता, ते सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया आणि त्यापासून आपण छोटे छोटे लाडू बनवूया। हे लाडू तुम्ही उपवासासाठीही खाऊ शकता। तसेच डॉक्टर सांगतात रक्तवाढीसाठीही शेंगदाण्याचे लाडू खावा, त्यासाठी हे लाडू उपयुक्त ठरतील। अशा छोट्या छोट्या आकारामध्ये लाडू बनवून घ्या। शेंगदाण्याचे लाडू आपले बनून तयार होत आहेत। अगदी सोप्या पद्धतीने आपण दाखवले आहेत। पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे। तसेच शाळेतील मुलांनाही टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता। जेवढे हवे तेवढे तुम्ही बनवू शकता। आम्ही 1 वाटी शेंगदाण्यापासून बनवले आहेत। एक वाटी शेंगदाण्यापासून 8 ते 10 लाडू बनतात। बघा, आपली प्लेट शेंगदाणे लाडूची प्लेट आता तयार झालेली आहे। बघून घ्या, शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झाले आहेत। गूळ आणि शेंगदाण्यापासून उपवासासाठी खमंग असे लाडू, शेंगदाण्याचे लाडू। धन्यवाद।
तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.